नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, जेव्हा पण कोणताही चांगला इन्व्हेस्टर कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करतो, तो सगळ्यात पहिले त्या कंपनीचा बिझनेस बघतो आणि मित्रांनो, बिझनेस कसा परफॉर्म करत आहे हे बघण्यासाठी एका इन्व्हेस्टरला त्या कंपनीचे क्वार्टरली नंबर म्हणजे क्वार्टरली रिझल्ट बघावा लागतो. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 जबरदस्त कंपन्याबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्याचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.38%, एफ आय एसची होल्डिंग आहे 2.54%, डी आय एसची होल्डिंग आहे 0.53% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.05%. आणि मित्रांनो, या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, टाटा ग्रुपची कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी उद्या स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.89%, एफ आय एसची होल्डिंग आहे 13.53%, डी आय एसची होल्डिंग आहे 15.15% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.46%. आणि मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचा क्वार्टरली नंबर आपल्याला 5 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.46%, एफ आय एसची होल्डिंग आहे 10.31%, डी आय एसची होल्डिंग आहे 7.45% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 30.78%. आणि मित्रांनो, बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या कंपनीचा क्वार्टरली नंबर आपल्याला 6 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 37.01%, एफ आय एसची होल्डिंग आहे 18.39%, डी आय एसची होल्डिंग आहे 18.42% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.06%. आणि मित्रांनो, ट्रेंट लिमिटेड या कंपनीचा क्वार्टरली नंबर आपल्याला 6 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया बजाज ऑटो लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.04%, एफ आय एसची होल्डिंग आहे 10.30%, डी आय एसची होल्डिंग आहे 12.01% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.53%. आणि मित्रांनो, बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीचे क्वार्टरली नंबर आपल्याला 6 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टायटन कंपनी लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.90%, एफ आय एसची होल्डिंग आहे 17.54%, डी आय एसची होल्डिंग आहे 12.59% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.69%. आणि मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीचे क्वार्टरली नंबर आपल्याला 7 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.81%, एफ आय एसची होल्डिंग आहे 16.83%, डी आय एसची होल्डिंग आहे
34% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.03%. आणि मित्रांनो, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड या कंपनीचे क्वार्टरली नंबर आपल्याला 7 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया बिर्ला ग्रुपची जबरदस्त कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 43.11%, FISची होल्डिंग आहे 13.79%, DISची होल्डिंग आहे 17.91% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 24.87%. आणि मित्रांनो, ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे क्वार्टरली नंबर आपल्याला 8 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.50%, FISची होल्डिंग आहे 5.33%, DISची होल्डिंग आहे 1.81% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 18.36%. आणि मित्रांनो, गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड या कंपनीचे क्वार्टरली नंबर आपल्याला 8 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळू शकते. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल. आणि त्या कंपनीचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.57%, FISची होल्डिंग आहे 17.17%, DISची होल्डिंग आहे 16.93% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.01%. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर वनचे नंबर आपल्याला 8 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.